नमस्कार सर्वांना. माझं नाव अनघा अतुल पवळे. मी एक हॉलिस्टिक हेल्थ कोच, योगा इन्स्ट्रक्टर तसेच न्यूट्रिशनिस्ट आहे. आपण एक सिरीज चालू केली होती की योगाच्या मदतीने वेट लॉस कसं करायचं. त्याच्यामध्ये आपण बघितले होते षटकर्म, योगिक क्लेन्झिंग टेक्निक. 6 क्रिया आहेत. त्याच्यातल्या 2 क्रिया आपण ऑलरेडी बघितल्या होत्या. 6 क्रिया कोणत्या आहेत? बस्ती, धवती, कपालभाती, नवली आणि त्राटक. त्याच्यातल्या 2 क्रिया आपण ऑलरेडी बघितल्या आहे. पहिली आहे नेती आणि दुसरी आहे ती म्हणजे धवती. आज आपण तिसरी कपालभाती बघणार आहोत. आणि पूर्वीच्या ज्या 2 क्रिया आपण बघितल्या होत्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तर कपालभाती कशी करायची, कोणी करायची, काय सूचना घ्यायच्या आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. आता आपण कपालभाती कशी करायची ते बघूया. पहिले तरी तुम्ही कोणत्याही आरामदायी स्थितीमध्ये बसायचं आहे. मांडी घालून बसू शकतात, पद्मासन, अर्ध पद्मासन, जसं पण तुम्हाला जमेल त्याच्यामध्ये बसायचं आहे. फक्त तुम्हाला पोझिशन कम्फर्टेबल ठेवायची आहे सो दॅट तुम्ही त्याच्यामध्ये जास्त वेळ बसू शकतात. जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर देखील बसून कपालभाती करू शकतात. आता कपालभाती करताना काय करायचं ते बघूया. पहिले तरी तुम्हाला श्वास हा पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. त्याला योगाच्या भाषेमध्ये रेचक म्हणतात. आणि जेव्हा श्वास आपण होल्ड करतो, म्हणजे श्वास सोडल्यानंतर जेव्हा होल्ड करतो त्याला कुंभक म्हणतात. कुंभक नंतर श्वास परत घ्यायचा आहे. घेतला त्याला पूरक म्हणतात. आणि पूरक करून जेव्हा परत आपण श्वास होल्ड करतो त्याला कुंभक म्हणतात. तर आता कपालभाती करताना आपल्याला काय करायचं, पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा आहे, म्हणजे रेचक करायचं आहे. आणि नंतर अर्धा श्वास हा भरायचा आहे. अर्धा श्वास भरून आपल्याला एक नॉस्ट्रिलला बंद करायचं, म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिल ही बंद करायची आहे आणि राईट नॉस्ट्रिल ही आपल्याला चालवायची आहे. त्याच्यामध्ये कसं करणार, आपल्याला रेचक म्हणजे श्वास सोडणं हे जोरात करायचं आहे आणि श्वास भरण्याची क्रिया ही नॉर्मल असणार आहे. जसा लोहार एखादा भाता जसा चालवतो त्याप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे. तर आपण बघूया आता कसं करायचं. पहिले तरी रेचक, नंतर श्वास घ्यायचा आहे आणि लेफ्ट नॉस्ट्रिलला बंद करायचा आहे. आता राईट नॉस्ट्रिल चालवायची आहे. आता मी 10 श्वास प्रश्वास घेतले आहे. नंतर शेवटी जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा लास्टचा श्वास हा पूर्ण एक्झेल करायचा आहे आणि नंतर त्याला होल्ड करायचा आहे. होल्ड करायचा आहे आणि नंतर मग नॉर्मल श्वास प्रश्वास घेऊन सोडायचा आहे. आता आपल्याला राईट नॉस्ट्रिल बंद करून लेफ्ट नॉस्ट्रिल चालवायचे आहे. पहिले एक्झेल करायचं म्हणजे रेचक करायचंय. नंतर अर्धा श्वास घ्यायचा आहे म्हणजे पूरक करायचा आणि राईट नॉस्ट्रिलला बंद करायचं आहे. होल्ड करायचं आहे आणि आता लेफ्ट नॉस्ट्रिल आपल्याला रेचक पूरक करायचं आहे. दहा श्वास प्रश्वास मी घेतले आहे. शेवटचा आपल्याला एक्झेल करायचा आहे. थोडा वेळ होल्ड करून मग नॉर्मल श्वास प्रश्वास घ्यायचा आहे. तर मी लेफ्ट नॉस्ट्रिल बंद करून राईटनी 10 घेतले. आता राईट नॉस्ट्रिल बंद करून मी लेफ्ट नॉस्ट्रिलनी 10 श्वास प्रश्वास घेतले आहे. फक्त याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला श्वास सोडताना फास्ट करायचा आहे, जोरात श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेताना तो नॉर्मल होतो, म्हणजे ॲक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हलेशन. हे झालं. 10 केले. आता आपल्याला दोन्ही नॉस्ट्रिलनी करायचं आहे. तर दोन्ही नॉस्ट्रिलनी कसं करायचं ते आपण बघूया. आपण लेफ्टनी 10 आणि राईटनी 10 केले. आता आपल्याला दोन्ही नाकानी 20 करायचं आहे. तर कसं करणार, पहिले रेचक करायचं म्हणजे श्वास सोडायचा आहे. नंतर पूरक करायचं आहे, अर्धा श्वास घ्यायचा आहे आणि आता श्वास प्रश्वास चालू करायचा आहे. अगेन आपल्याला जोरामध्ये श्वास सोडायचा आहे. मी 20 श्वास प्रश्वास घेतले आहे. शेवटचा श्वास सोडताना पूर्णप्रमाणे एक्झेल करायचा आहे, होल्ड करायचा आहे काही सेकंद आणि मग इन्हेल करून मग सोडून द्यायचं आहे. तर हे असं कपालभातीची क्रिया आपल्याला करायची आहे. पहिले आपण काय केलं, लेफ्ट नॉस्ट्रिल बंद केली आणि राईट नॉस्ट्रिलनी 10 श्वास प्रश्वास घेतले आहे. नंतर पूर्ण श्वास सोडला, परत श्वास भरून
मग त्याला सोडला आहे आणि नंतर मग थोडा काही सेकंद थांबून आपण राईट नॉस्ट्रिल बंद केली आणि लेफ्ट नॉस्ट्रिलला चालवलं आहे. त्याच्याने पण 10 श्वास प्रश्वास आपण केले आहे. आता आपल्याला दोन्ही नाकानी करायचं आहे. जेव्हा लेफ्ट आणि राईटने आपण 10-10 करतो तर आपल्याला दोन्ही नाकानी 20 करायचा आहे. तर शेवटचा जेव्हा श्वास घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला सोडताना आपल्याला एक्झेल हे पूर्णप्रमाणे श्वास हा पूर्ण काढून टाकायचा आहे. सो दॅट आपल्या जे पण काही शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहे त्या श्वासाद्वारे ते निघून जाणार आणि नंतर थोडा वेळ होल्ड करायचा आहे. नंतर मग श्वास घेऊन मग श्वास सोडायचा आहे. तर हा पूर्ण राऊंड होतो. तर आता सुरुवातीला आपण जेव्हा लेफ्टनी 10 आणि राईटनी 10 केले आणि दोन्ही नाकानी आपण 20नी केले आहे. तर हळूहळू आपल्याला काय करायची, आपली कॅपॅसिटी वाढवायची आहे. आज जर 10 आपल्याला जमत असेल तर उद्या किंवा 4 दिवस 8 दिवसांनी 15 करायचे आहे, नंतर 20 करायचे आहे, 25, 30 असं वाढवत जाऊन आपल्याला 54 पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे एका नाकानी 54, दुसऱ्या नाकानी 54 आणि त्याच्या डबल म्हणजे 108 हे दोन्ही नाकानी होतील. तर आपल्याला आपलं टार्गेट असं असलं पाहिजे की आपल्याला काउंट हे 108 झाले पाहिजे. तर सूचना अशी आहे की आपल्या कॅपॅसिटीनुसार करा, एकदम जोर करू नका, हळूहळू त्याला वाढवायचा प्रयत्न करा. आता आपण बघणार आहोत की कपालभातीचे काय काय फायदे होतात. आपण बघितलं की कपालभाती म्हणजे कपाळाची शुद्धी होते, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्यामुळे तिथल्या ज्या नसनाडी आहेत त्यांची शुद्धी देखील होते, त्या देखील सक्रिय होतात. कपाळाची शुद्धी होतेच, त्याच्याबरोबर आपले लंग्स आहेत त्याची देखील कॅपॅसिटी वाढते. कारण जो शरीरामध्ये लंग्सच्या खालच्या साईडला जो कार्बन डायऑक्साईड जमा असतो तो पूर्णप्रमाणे निघून जायला मदत होते. त्यामुळे लंग्समध्ये प्राणवायू म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे दमा, अस्थमा या रिलेटेड जर काही आजार असतील ते देखील बरे व्हायला मदत होतात. श्वसनाची क्रिया सक्रिय होते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, तसंच स्किन रिलेटेड काही आजार असतील ते देखील पूर्णप्रमाणे बरे होतात. तसंच वेट लॉस व्हायला देखील मदत होते. आणि जर तुम्हाला पुढे जाऊन प्राणायाम शिकायचा असेल तर प्राणायाम करण्यासाठी देखील तुमचं शरीर हे तयार होतं. तर आजपासूनच न थांबता कपालभातीची सुरुवात करा आणि काही फायदे झाले असतील तर नक्की मला कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.